वळत पुढच्या बातमीकडे. भोंदू मनोहर भोसलेला मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातला कर्मचारी बाळासाहेब दाढे याला निलंबित करण्यात आले. मनोहर भोसलेच्या अटकेतल्या साथीदाराला या पोलिसांना मोबाईल दिलेला होता. विशाल वाघमारे पोलिसांसमोर फोनवर बोलत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. वाघमारेला फोन उपलब्ध करून देणं आता या पोलिसाला भोवलंय. आपले प्रतिनिधी सुनील दिवाण सध्या आपल्या सोबत आहेत. सुनील, नेमकं काय घडलेलं होतं आणि कशी कारवाई झाली आहे? माधवी, ज्या वेळेला या भोंदू बाबा मनोहर भोसलेला पुण्याच्या मांजरी येथून अटक करण्यात आली पहिल्यांदा, त्यावेळी पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली होती आणि पहिल्यांदा अटक केल्यावर त्याजवळचे सर्व संपर्काची साधनं, मोबाईल वगैरे काढून घेण्यात आले होते आणि गोपनीयता बाळगत त्यांना कुर्डुवाडी येथे आणण्यात आलं होतं. मात्र कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये ज्या वेळेला त्यांचं दाखल केलं त्यावेळेला एक त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल घेऊन हा त्यांचा विशाल वाघमारे हा जो मनोहर भोसलेचा जोडीदार आहे हा बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दुर्दैवानं यावेळेला हा पोलीस कर्मचारी समोर होता. म्हणजे गोपनीयता पोलीस विभागाने जी पाळली होती याला हरताळ फासायचं काम या बाळासाहेब दाढे नावाच्या कर्मचाऱ्यांनी केलं होतं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याची गंभीर दखल घेत त्याला तातडीनं आता निलंबित केलेलं आहे आणि त्या फोनवरून, त्या दाढेच्या फोनवरून मनोहर भोसले आणि त्याचा जोडीदार विशाल वाघमारे यांनी कोणाकोणाशी संपर्क साधला होता ह्याचा आता तपास केला जातोय. बहुधा त्यांनी त्यांच्या वकिलाशी संपर्क साधला असण्याची शक्यता आहे आणि आता पोलीस त्याचा तपास करत आहेत. सध्या त्याला निलंबित करण्यात आलेलं आहे. सुनील, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.